मित्रांनो, पाहुयात मराठी मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ऐतिहासिक मालिकातील तिच्या भूमिका असोत किंवा भावनिक व्यक्तिरेखा, प्रत्येक वेळी तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, आज लोकप्रिय असलेल्या प्राजक्ताच्या अभिनय क्षेत्रातील प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक चढ उतार, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्राजक्ता गायकवाडच्या बालपणापासून ते अभिनय क्षेत्रातील प्रवास, गाजलेल्या मालिका, वैयक्तिक आयुष्य, प्रेमकथा, साखरपुडा आणि पाठराखींमधील पुनरागमनपर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि तिने तिच्या चाहत्यांना कोणती आनंदाची बातमी दिली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. प्राजक्ता गायकवाडचा जन्म 6 ऑक्टोबर 1998 रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनच ती अभ्यासाबरोबर नृत्य, अभिनय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. तिच्या कुटुंबानेही तिच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला. शाळेत असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत तिने आत्मविश्वास वाढवला. त्याच काळात तिने ठरवलं की अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं. सुरुवातीच्या काळात तिने अनेक ऑडिशन्स दिल्या. प्रत्येक ऑडिशन यशस्वी झाले नाही, पण तिने हार मानली नाही. सातत्याने प्रयत्न करत राहिल्यानंतर तिला पहिली संधी मिळाली आणि तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर तिने मराठी मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शिकत गेली आणि हळूहळू तिच्या अभिनयाची दखल घेतली जाऊ लागली. खऱ्या अर्थाने तिला मोठी लोकप्रियता मिळाली ती ऐतिहासिक मालिकांमधून. पारंपरिक वेशभूषा, संवाद आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं. प्राजक्ता गायकवाडच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला तो ऐतिहासिक मालिकांमधील तिचा प्रवास. ऐतिहासिक भूमिका साकारणं हे कोणत्याही कलाकारासाठी मोठं आव्हान असतं, कारण त्या काळातील भाषा, वेशभूषा, देहबोली आणि संवादफेक याचा सखोल अभ्यास करावा लागतो. प्राजक्तानेही सर्व आव्हान स्वीकारली आणि आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना प्रभावित केलं. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने साकारलेली महाराणी येसूबाई ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. येसूबाईचं धाडस, त्याग, संयम आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा तिने अत्यंत प्रभावीपणे साकारली. या भूमिकेमुळे तिला महाराष्ट्रभर मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर प्राजक्ता ऐतिहासिक भूमिकांसाठी विशेष ओळख मिळू लागली. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुक केलं. त्यानंतर ती आई माझी काळूबाई या मालिकेत झळकली. या मालिकेतही तिच्या अभिनयाची चर्चा झाली. प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं करण्याचा तिचा प्रयत्न प्रेक्षकांना नेहमीच जाणवला. अभिनयाबरोबरच प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. शूटिंग दरम्यानचे फोटो, पारंपरिक लूक, ट्रॅव्हल आणि दैनंदिन आयुष्यातील क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत गेला. प्राजक्ताच्या साधेपणाचंही अनेक जण कौतुक करतात आणि प्रसिद्धी मिळूनही तिने आपला स्वभाव कायम ठेवला आहे. मुलाखतीमध्ये ती नेहमी आपल्या कुटुंबांचा आणि चाहत्यांचा उल्लेख करताना दिसते. याच काळात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या. तिच्या प्रेम संबंधाबद्दल विविध बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र प्राजक्ताने योग्य वेळ येईपर्यंत आपल्या नात्याबद्दल फारसं भाष्य केलं नाही. पुढे तिच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आली आणि तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्राजक्ताची प्रेमकथा, साखरपुडा, पाठराखीण मालिकेतून पुनरागमन आणि काही खास गोष्टी जाणून घेऊ. एखादा कलाकार जितका आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतो तितकाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना उत्सुकता असते. प्राजक्ता गायकवाडच्या बाबतीतही हेच पाहायला मिळालं. काही काळापासून तिच्या प्रेम संबंधाबद्दल चर्चा सुरू होती. अखेर प्राजक्ताने स्वतः तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तिचा साखरपुडा शंभूराज कुटवड यांच्यासोबत झाला. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्राजक्ताने साखरपुड्याचे फोटो मीडियावर शेअर करताच ते काही तासातच व्हायरल झाले. तिच्या पारंपरिक लुकनंच आणि साधेपणाचं
अनेकांनी कौतुक केले. मुलाखतीमध्ये प्राजक्ताने सांगितलं आहे की तिच्या आयुष्यात कुटुंबाला खूप महत्त्व आहे. अभिनयाच्या व्यस्त वेळापत्रकातही ती आपल्या कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करते. प्रसिद्धी मिळाल्यानंतरही प्राजक्ता जमिनीवर पाय ठेवून वागणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चाहत्यांशी नम्रपणे संवाद साधणं, त्यांचं प्रेम स्वीकारणं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं ही तिची खासियत आहे. काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर तिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली. अखेर पाठराखीण या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. या नव्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर तिच्या पुनरागमनाचं स्वागत केलं. पुन्हा एका दमदार भूमिकेत प्राजक्ताला पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले. आज प्राजक्ता गायकवाड ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक मानली जाते. मेहनत, सातत्य आणि अभिनयावरील प्रेम याच्या जोरावर तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी चाहते तिला मनापासून शुभेच्छा देत आहेत आणि भविष्यातही ती अशाच दर्जेदार भूमिका साकारेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्राजक्ता गायकवाड हिची कोणती भूमिका जास्त आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.